नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मुरुड जंजिरा इथं पुण्यातल्या 13 विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू. मृतांची संख्या वाढण्याची भीती. संसदेचं कामकाज वारंवार रोखण्याऐवजी चर्चा आणि संवादाद्वारे निर्णय घेण्याची दृष्टी वाढवावी. उपराष्ट्रपती. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ आणि कुटुंबियांच्या 9 मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे. 12वी परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा येत्या शैक्षणिक वर्षापासून जुलैमध्येच घेण्याची विनोद तावडे यांची घोषणा. समुद्र किनाऱ्यांचं अहोरात्र रक्षण करणाऱ्या तटरक्षक दलाचा आज वर्धापन दिन. आणि श्रीलंकेविरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघ घोषित. कोहलीला विश्रांती. आणि आता सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातल्या मुरुड जंजिरा इथं सहलीला आलेल्या 13 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा आज दुपारी समुद्रात बुडून मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. मृतांमध्ये 10 मुली आणि 3 मुलांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या दुर्घटनेमध्ये 4 जणांना वाचवण्यात यश आलंय. पुण्यातल्या अबिदा इनामदार महाविद्यालयातले 146 विद्यार्थी सहलीसाठी मुरुड इथं आले होते. त्यांच्यासोबत 5 ते 6 शिक्षकही होते. त्यातले काही विद्यार्थी समुद्रात उतरले, मात्र भरतीची वेळ असल्यानं काही विद्यार्थी पाण्यात बुडाले. पोलीस, तटरक्षक दल आणि स्थानिकांकडून बचाव कार्य सुरू आहे. मुरुड इथल्या दुर्घटनेविषयी रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी अरविंद पाटील यांनी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली. आज दिनांक 1/7/2016 रोजी पुण्याच्या आबेदा इनामदार कॉलेजचे 115 विद्यार्थी आणि त्यांच्या समोर शिक्षक असे मिळून एकूण 126 जण सुमारे 14-15 वाजताच्या सुमारास मुरुड मुख्य बीचवर आले. सर ठिकाणी समुद्र धोकादायक आणि समुद्राला भरती असल्याबाबत स्थानिक नागरिकांनी सुचवूनही काही मुले त्याकडे दुर्लक्ष करून समुद्रात पोहण्यास गेले असता त्यातील एकूण 10 मुली आणि 3 मुले असे एकूण 13 जण बुडून मयत झाले असून सर मुलांच्या वयाची वर्गवारी 19 ते 23 वर्ष वयोगटातील आहे. नमूद ठिकाणी पोलीस व स्थानिक नागरिक यांनी संयुक्तपणे शोध मोहीम हाती घेतली असून आणखी कोणी बुडाले का याबाबत शोध तपास मोहीम चालू आहे. घटनास्थळी मुरुड पोलीस ठाण्याचे PSI माने व इतर कर्मचारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दंडाळे साहेब, मान्य पोलीस अधीक्षक श्री मोहम्मद सुवेद हक व इतर पोलीस स्टाफ हजर आहे. मुरुड रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी सज्ज आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. संसदेचं कामकाज वारंवार रोखण्याऐवजी सांगोपांग चर्चा तसंच संवादानंतर निर्णय घेण्याचा दृष्टिकोन विकसित करण्याची गरज उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी व्यक्त केली आहे. उपराष्ट्रपती ब्रुनोई आणि थायलंडच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावरती आज रवाना झाले. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये ते ब्रुनोईला भेट देत आहेत. या प्रवासादरम्यान ते प्रसारमाध्यमांशी विशेष विमानात बोलत होते. संसदेच्या कामकाजामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणास्तव वारंवार अडथळे येत असल्याचं त्यांनी सांगितलं. कामकाजामध्ये व्यत्यय आणणाऱ्या खासदारांवर कारवाई करण्यासाठी पीठासीन अधिकाऱ्यांना जास्त अधिकार देण्यासंदर्भात प्रश्न विचारला असता हा अधिकाराचा मुद्दा नाही असं ते म्हणाले. संसदेच्या कामकाजात येणाऱ्या व्यत्ययाबद्दल उपराष्ट्रपतींनी वारंवार चिंता व्यक्त केली आहे. आपल्या दौऱ्यामध्ये आग्नेय आशियाच्या दोन्ही देशांच्या नेतृत्वाशी ते द्विपक्षीय चर्चा करतील. इम्पोर्ट एक्सपोर्ट बँक ऑफ युनायटेड स्टेट्सचे चेअरमन फ्रेड हॉचबर्ग यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. राज्यातल्या गुंतवणुकीच्या आणि उद्योगांच्या संधींची त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून आज माहिती घेतली. महाराष्ट्रामध्ये उद्योग उभारणीसाठी पोषक वातावरण असून सध्या सर्वाधिक उद्योगांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आले असल्याचं सांगत येत्या काही दिवसांमध्ये नवीन उद्योग धोरण जाहीर करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते
छगन भुजबळ यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या राज्यातल्या 9 मालमत्तांवरती आज सक्तवसुली संचालनालयानं छापे टाकले। त्यामुळे छगन भुजबळ यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडून होत असलेल्या तपासाबद्दल प्रगती अहवाल येत्या 4 आठवड्यात सादर करायचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं 28 जानेवारीला दिले होते। त्यानंतर झालेली ही कारवाई आहे। गेल्या वर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं भुजबळ आणि कुटुंबियांच्या 19 मालमत्तांवरती छापे टाकले होते। 2016-17 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 12वीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा ऑक्टोबरऐवजी जुलैमध्ये घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज जाहीर केला। नियमित परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेची संधी तातडीनं मिळणार असल्यामुळे या मुलांचं शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही या उद्देशानं हा निर्णय घेतल्याचं तावडे यांनी सांगितलं। यापूर्वी 10वीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता। नागपूरमधील नॅशनल लॉ स्कूलच्या पहिल्या तुकडीचा वर्ग जूनमध्ये सुरू होणार असल्याचं नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे। जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक आज नागपुरात झाली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। 2016-17 या वर्षासाठीच्या 372.60 कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजनेला आज मान्यता देण्यात आली। या बैठकीमध्ये वैद्यकीय सेवा, दलित वस्ती योजना, पांधरण रस्ते, आदिवासी गावांचं विद्युतीकरण, सोलर पंप योजना आदींबाबत विशेष चर्चा झाली। राष्ट्रवादी काँग्रेसनं नेहमीच विश्वासघाताचं राजकारण केल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी केलाय। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करू नये असा सूर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये असून आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वतंत्रपणे लढवेल असा इशारा त्यांनी आज कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला। केंद्र आणि राज्यातल्या भाजपा सरकारकडून सूडाचं राजकारण सुरू असल्यानं असहिष्णुतेचं वातावरण निर्माण झाल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली। केंद्र सरकारनं सत्तेवर येण्यापूर्वी कामगारांच्या धोरणांबाबत दाखवलेली स्वप्न साकार झालेली नाहीत असंही जगताप यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं। दलित, आदिवासी आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आंध्र प्रदेश सरकारनं आर्थिक निकषांच्या धर्तीवरती कापू समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी रिपाईचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केली आहे। आंध्र प्रदेशातल्या चित्तूर इथं भारत भीम यात्रेच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या सभेत ते आज बोलत होते। अर्थसंकल्पामध्ये दलित आदिवासींसाठी त्यांच्या वाढलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करावी अशी मागणीही आठवले यांनी यावेळी केली। भारतीय तटरक्षक दलाचा आज 39वा वर्धापन दिन असून यानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय तटरक्षक आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत। देशाच्या सेवेला वाहून घेतलेलं एक व्यावसायिक सागरी दल अशी ओळख तटरक्षक दलानं निर्माण केली आहे। यापुढच्या काळातही हे दल त्यांच्यावर सोपवलेली कामं अतिशय प्रामाणिकपणे आणि जबाबदारीनं पार पाडेल असा विश्वास मुखर्जी यांनी व्यक्त केला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तटरक्षक दलाची प्रशंसा केली आहे। सागरी क्षेत्रामध्ये या दलाकडून होणारी अथक सेवा अनन्यसाधारण आहे असं मोदी यांनी ट्विटरवरून दिलेल्या संदेशात म्हटलं आहे। राज्यपाल चे विद्यासागर राव आज मुंबईत झालेल्या एका विशेष समारंभात सहभागी झाले। यावेळी पश्चिम किनारपट्टीवरील तटरक्षक दलाच्या गौरवशाली कामगिरीची क्षणचित्र सादर करण्यात आली। भारतीय तटरक्षक दलाच्या वर्धापन दिनानिमित्त तटरक्षक दलाचं कार्य आणि महत्त्व या विषयावरती अधिक प्रकाश टाकण्यासाठी संरक्षण क्षेत्राचे अभ्यासक, पत्रकार आणि साप्ताहिक लोकप्रभाचे कार्यकारी संपादक विनायक परब आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। नमस्कार। नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। भारतीय तटरक्षक दलाच्या कार्याची मला वाटतं आज चर्चा करत असताना एक जो प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनात आहे, मला वाटतं तिथनंच आपण सुरुवात करूयात की भारतीय नौदल सुद्धा अस्तित्वात आहे आणि भारतीय तटरक्षक दलाचं मग नेमकं महत्त्व काय? असं आहे की आपल्याकडचा समुद्राचं जे कार्यक्षेत्र आहे हे खूप मोठं आहे। म्हणजे आपल्या सागरी किनारपट्टीपासून आपल्या सागरी कार्यक्षेत्राला सुरुवात होते ते अगदी पार आंतरराष्ट्रीय समुद्र जिथे आपल्याला येऊन मिळतो तिथपर्यंतचं हे कार्यक्षेत्र आहे। हे कार्यक्षेत्र जर का आपण बघायला गेलं तर ते काही 100 किलोमीटरचं कार्यक्षेत्र आहे।
त्यामुळे त्याची विभागणी आपल्याला कामासाठी म्हणून करावी लागते. या विभागणीमध्ये आपण असं केलेलं आहे की साधारण 220 किलोमीटर पर्यंतचा जो परिसर आहे यामध्ये लक्ष देण्याचं काम हे भारतीय तटरक्षक दल करत असतं आणि त्याच्या पुढे आंतरराष्ट्रीय समुद्र जिथे सुरू होतो तिथपर्यंतचं जे काम आहे हे कार्यक्षेत्र नेव्हीला दिलेलं आहे, म्हणजे भारतीय नौदलाला दिलेलं आहे. आता भारतीय तटरक्षक दल जे आहे ते सागर किनाऱ्याच्या सोबत म्हणजे जवळचं असं काम करतं. त्याच्यामुळे आजची आपल्याला घटना माहिती आहे की मुरुड जंजिराची घटना आहे. तर या घटनेमध्ये देखील जे पहिलं धावून गेलेलं आहे ते भारतीय तटरक्षक दल आहे. तर भारतीय तटरक्षक दल हे अशा प्रकारे रेस्क्यू ऑपरेशन्स देखील करत असतं आणि त्याच्याशिवाय गेल्या अनेक वर्षांमध्ये खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल झालाय. तो असा आहे की आपल्याला असं लक्षात आलंय की आपल्या सागरामध्ये सागराच्या तळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर खनिज संपत्ती दडलेली आहे. तर त्याचं एक मापन करण्यात आलंय. त्याच्यासाठी काही विशेष झोन्स करण्यात आलेले आहेत. त्याला आपण एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असं म्हणतो. म्हणजे तिकडच्या खनन कामाची परवानगी जी आहे ती आपल्या सरकारला आहे. तर याच्यासाठीची जी परवानगी आपल्याकडे आहे त्याच्यासाठी इथे कोणी येऊन चोरी नाही ना करत आहे, तिथे कोणी येऊन घुसखोरी करत नाहीये ना. तर हे बघणं हे देखील आता तटरक्षक दल पाहत आहे. ते त्यांच्या जबाबदारीचाच एक अतिशय महत्त्वाचा भाग झालेला आहे. याच्याशिवाय आता दहशतवादी कारवाया खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. तर त्यांच्यावर लक्ष ठेवणं हे देखील तटरक्षक दलाचं काम आहे. आणि एक वेगळी जबाबदारी तटरक्षक दलाकडे आलेली आहे, ती म्हणजे पर्यावरणाच्या रक्षणाची आहे. आपण ज्या वेळेला पर्यावरण रक्षण असं म्हणतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की फक्त आपल्या आजूबाजूचं म्हणजे जमिनीवरचंच पर्यावरण, पण गेल्या अनेक वर्षांमध्ये सागरी पर्यावरणाला देखील एक खूप महत्त्व आलेलं आहे. आणि सागरी पर्यावरण जर का आपल्याला वाचवायचं असेल तर त्याच्यासाठी देखील आपल्याकडे काहीतरी एक यंत्रणा असली पाहिजे आणि ती यंत्रणा आता आपण तटरक्षक दलाच्या माध्यमातून उभी केलेली आहे. तटरक्षक दलाचं महत्त्व तर अगदी निर्विवाद आहे, पण सध्याच्या घडीला तटरक्षक दलाची जी सिद्धता आहे त्याबद्दल काय सांगता येईल? असं आहे की हा जो एक साधारण 220 किलोमीटर पर्यंतचा परिसर आहे हा जर का आपल्याला राखायचा असेल तर त्याच्यासाठीच्या आवश्यक गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजेत. तर साधारण 140 ज्या गस्ती नौका आहेत, साधारण गस्ती नौका आपण त्याला म्हणतो, तर त्या आपल्याकडे आहेत. त्या साधारण आपला किनारा सुरू होतो तिथपासून ते 20 किलोमीटरच्या परिसरापर्यंत गस्ती करण्याचं काम करतात. त्याच्याशिवाय आपल्याकडे आणखीन 130 गस्ती नौका आहेत ज्या साधारण त्याच्या पुढच्या म्हणजे 20 पासून ते 100 किलोमीटर पर्यंतचा जो परिसर आहे त्याच्यासाठी काम करतात, तिथे गस्तीचं काम करतात. त्याच्या पुढचा जो परिसर आहे तिथे पोहोचण्यासाठीच तुम्हाला अधिक वेग असावा लागतो. तर त्याच्यासाठी म्हणून एक साधारण 50 वेगवान गस्ती नौका आपल्याकडे आहेत. आणि याच्याशिवाय याच्या पलीकडे म्हणजे 100च्या पलीकडे अगदी आपल्याला 220 किलोमीटर पर्यंत जायचं असेल तर त्याच्यासाठी तिथे आंतरराष्ट्रीय समुद्राच्या जवळ जाणाऱ्या आणि अतिशय वेगात काम करणाऱ्या अशा अतिवेगवान गस्ती नौका आपल्याला लागतात. तर त्या देखील आपल्याकडे साधारण 40 आत्ता आहेत. याच्याशिवाय आता मी जसं मगाशी म्हटलं की पर्यावरणाचं रक्षण करणं ही देखील आपली एक खूप मोठी जबाबदारी आहे. तर त्याच्यासाठी म्हणून आपल्याकडे पर्यावरणाची काळजी घेणाऱ्या विशेष 2 नौका आहेत, त्या देखील आता भारतीय तटरक्षक दलाकडे आहेत. पण असं आहे की सागरावरची गस्ती ही काही फक्त सागरातून करून तुम्हाला चालत नाही, तर ती हवाई गस्ती देखील करायला लागते. तर त्याच्यासाठी म्हणून आपल्याकडे आता साधारण 60 डॉर्नियर एअरक्राफ्ट्स आहेत. तर त्याचा वापर तटरक्षक दल जे आहे ते गस्तीसाठी म्हणून करत असतं. त्याच्याशिवाय त्याचा वापर हा रेस्क्यू ऑपरेशनसाठी देखील म्हणजे कुणाचे तरी प्राण वाचवण्यासाठी म्हणून देखील केला जातो. भारतीय तटरक्षक दलाचं जागतिक स्तरावरती महत्त्व हे गेल्या काही वर्षात खूप प्रकर्षाने आपल्याला जाणवतं. थोडीशी इतिहासाकडे नजर पाहिली तर नेमकं काय चित्र दिसतं? मला असं वाटतं की एक केस जी आहे म्हणजे एक घटना जी आहे भारतीय तटरक्षक दलाच्या इतिहासातली ही जागतिक जो काही संरक्षण सिद्धतेचा जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये केस हिस्ट्री म्हणून पाहिली जाते. त्या घटनेचं नाव आहे अलोंड्रा रेनबो केस. अलोंड्रा रेनबो हे काय प्रकरण होतं तर हे एक जापनीज जहाज होतं. ते सागरी चाच्यांनी स्वतःच्या ताब्यात घेतलं. हे प्रचंड अवाढव्य असं जहाज होतं, व्यापारी जहाज होतं. ते सागरी चाच्यांनी ताब्यात घेतलं. त्याच्यावरचे जे 150 कर्मचारी होते त्या सर्वांची हत्या केली आणि त्यांनी स्वतःचे सागरी चाचे जे काही त्यांचे सहकारी होते त्यांना त्या नौकेवर चढवलं आणि ती नौका प्रवास करत अरबी समुद्रातून निघालेली होती. भारतीय तटरक्षक दल हे पहिलं दल होतं जगातलं की ज्यांना असं लक्षात आलं किंवा पहिली शंका आली की अशा प्रकारचं काहीतरी एक जहाज जे जात आहे याच्यामध्ये काहीतरी संशयास्पद आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामधनं असं लक्षात आलं की हे सागरी चाच्यांनी केलेले उद्योग आहेत. त्याच्यानंतर भारतीय नौदलाला कळवलं आणि नौदल आणि तटरक्षक दल या दोघांनी कारवाई केली. प्रत्यक्ष सागरामध्ये एखाद्याचा पाठलाग करून किंवा एखाद्या मोठ्या व्यापारी नौकेचा किंवा सागरी चाच्यांचा पाठलाग करून केलेली कारवाई ही अशी ती जगातली पहिली कारवाई होती. आणि म्हणून मला असं वाटतं की अलोंड्रा रेनबो केस ही भारतीय तटरक्षक दलाच्या शिरपेचातला अगदी मानाचा तुरा आहे. पण आताच्या काळात जर का आपण पाहिलं तर संयुक्त कवायतीच्या रूपात असेल
अशाही पद्धतीने एक भारतीय तटरक्षक दलाचा दबदबा हा संपूर्ण जगभरामध्ये निर्माण करण्यात भारताला यश आलंय. असं आहे की ही जी अलोंड्रा रेनबो केस आहे त्याच्यामुळे संपूर्ण जगाचं म्हणजे फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगाचा भारतीय तटरक्षक दलाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे हा खूप मोठ्या प्रमाणावर बदलला. आधी भारतीय तटरक्षक दलाला या संयुक्त कवायतींसाठी म्हणून आमंत्रणं येत होती, पण ती 2-3 असतील तर त्याच्यानंतर ती एकदम 15-20 एवढ्या मोठ्या संख्येने वाढली. आणि भारतीय तटरक्षक दलाचं दुसरं एक काम जे आहे ते देखील आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. अधनबंध वर्तमानपत्रामध्ये बातम्या येत असतात की कोणतीतरी एक बोट बुडाली किंवा तेल गळती झालेली आहे. तर या घटनांमध्ये बोट बुडाली त्यावेळेला नेव्हीने वाचवलेल्या माणसांची नावं किंवा त्या संदर्भातल्या घटना आपल्या समोर येतात, पण ज्या वेळेला एक बोट बुडते त्यावेळेला त्याच्यामध्ये असलेल्या सगळ्या वस्तू देखील त्याच्यामध्ये बुडत असतात. त्याच्यामुळे होणारी जी पर्यावरणाची हानी आहे ती राखण्याचं किंवा ती रोखण्याचं काम सगळ्यात महत्त्वाचं हे तटरक्षक दलाला करावं लागतं. ती घटना घडून गेलेली असते पण त्याच्यानंतर किमान महिनाभर किंवा 1.5 महिना तटरक्षक दल त्याच्यासाठी झुंजत असतं. त्याची मात्र बातमी आपल्याला फार अभावाने बघायला मिळते. मला असं वाटतं की आजच्या या दिवसाच्या निमित्ताने आपण हे देखील तटरक्षक दलाचं काम आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे समजून घ्यायला हवं. आणि दहशतवादाच्या मुकाबल्याच्या मुद्द्याचा उल्लेख आपण आताच केला होता. मला वाटतं मरीन पोलिसांच्या बरोबर आणि नौदलाच्या बरोबर सुद्धा एक दुवा राखण्याचं काम भारतीय तटरक्षक दल करतच असतं. भारतीय तटरक्षक दलाकडे खरं तर 12 मार्च आपल्याकडे 1993ला जे बॉम्बस्फोट झाले त्याच्यानंतर एक खूप मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी आली. त्याच्यानंतर एक मोहीम हाकली गेली, त्याचं नाव होतं ऑपरेशन स्वान. तर या ऑपरेशन स्वानच्या अंतर्गत भारतीय तटरक्षक दलाकडे प्रमुख जबाबदारी गस्तीची दिलेली होती. त्याच्यामध्ये भारतीय नौदल देखील सहभागी होतं, पण प्रमुख जबाबदारी जी होती ती सगळी भारतीय तटरक्षक दलाकडे दिलेली होती. पण नंतरच्या काळात असं झालं की त्या जबाबदाऱ्यांवरनं थोडंसं नेव्ही आणि तटरक्षक दल यांच्यामध्ये थोडंसं तूतू मैमै असं झालं. पण त्याच्यानंतर अगदी गेल्या 6 वर्षांपूर्वी जो काही एक महत्त्वाचा निर्णय झाला त्याच्यामध्ये संरक्षण मंत्रालयाने असं ठरवलं की 220 किलोमीटर पर्यंतचा जो कार्यक्षेत्राचा भाग आहे तिथे आणि तिथेच फक्त हे जे काही आपलं तटरक्षक दल आहे ते कार्य करेल. आणि आत्ता अगदी अलीकडे जो काही दहशतवादी हल्ला झाला त्याच्यानंतर मात्र आपण कडेकोट व्यवस्था केलेली आहे आणि आपली जी पूर्व पश्चिम किनारपट्टी आहे या दोन्ही किनारपट्टींवर आपण 16 रडार्स लावलेले आहेत. आणि हे जे सगळे 16 रडार्स आहेत याच्यामधनं येणारी माहिती ही इंटिग्रेटेड स्वरूपात म्हणजे एकात्मिक स्वरूपात ही तटरक्षक दलाला उपलब्ध करून दिली जाते आणि त्याच्यावरनं आता आपलं पुढचं काम चालू आहे. खरं, सैन्य दलामध्ये भरती होण्याची इच्छा असणारे जे तरुण असतात त्यांची मला वाटतं कुठेतरी एक थोडी पहिली पसंती नौदलाला असते, पण नौदला इतकंच अतिशय चांगली करिअरची संधी ही मला वाटतं भारतीय तटरक्षक दलात सुद्धा उपलब्ध आहे. त्याबद्दल काय सांगाल? मला असं वाटतं की तुझं म्हणणं बरोबर आहे, प्रश्नही अगदी बरोबर आहे की थोडासा तटरक्षक दलाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो गेल्या काही वर्षांमध्ये असा थोडासा बदललेला होता की हे थोडंसं कमी दर्जाचं असं दल आहे की काय. पण अशी वस्तुस्थिती नाहीये. वस्तुस्थिती अशी आहे की तटरक्षक दलासमोर आता खूप नवनवीन आव्हानं आलेली आहेत आणि या नवीन आव्हानांना सामोरं जाण्यासाठी म्हणून खूप नवीन तंत्रज्ञान आपल्याला लागणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला अतिशय चांगली बुद्धिमत्ता असलेला तरुण वर्ग लागणार आहे. किंबहुना तुम्हाला जेवढी चॅलेंजेस किंवा जेवढी आव्हानं तुम्हाला नौदलामध्ये आहेत तेवढीच आव्हानं ही आता येणाऱ्या काळामध्ये तटरक्षक दलासमोर पण असणार आहेत आणि याचं भान आपण कुठेतरी ठेवलं पाहिजे आणि त्या दृष्टीने देखील आपण वाटचाल केली पाहिजे असं मला वाटतं. आपण इथे आलात आणि एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती इतकी सांगोपांग माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. पुण्यातील विलास बारवकर या माहिती अधिकार कार्यकर्त्यानं 2014 मध्ये कथितरित्या आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा तपास थांबवावा अशी मागणी बारवकर यांच्या पत्नीनं एका पत्राद्वारे गृहमंत्री, जिल्हा पोलीस आणि गुन्हे अन्वेषण विभागाला केली आहे. आपल्या पतीच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी वारंवार बोलावण्यात येत असल्यानं आपल्या कुटुंबाला त्रास होत असल्याचं उज्ज्वला बारवकर यांनी आपल्या पत्रामध्ये नमूद केलं आहे. व्हिएतनामनं 9 महिन्यानंतर भारतीय शेंगदाण्याच्या आयातीवरील बंदी औपचारिकरित्या उठवल्याचं केंद्रीय कृषी मंत्रालयानं आज स्पष्ट केलं. जानेवारी 2015 पासून भारतातून निर्यात केलेल्या शेंगदाण्यांमध्ये कीड आढळल्यानं व्हिएतनामनं 6 एप्रिलपासून या शेंगदाण्यांवरती बंदी घातली होती. व्हिएतनामच्या शिष्टमंडळानं गेल्या डिसेंबरमध्ये भारताला भेट दिली होती आणि शेंगदाण्यावरील कीड नष्ट करण्यासंदर्भातल्या उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केलं होतं. त्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आलाय. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय भूकंप संशोधन केंद्राचं भूमिपूजन केंद्रीय विज्ञान, तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या हस्ते आज कराड इथं झालं. 170 एकरमध्ये उभारण्यात येणाऱ्या या केंद्राला 430 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
येत्या 30 वर्षांमध्ये भूकंपाचा अचूक अंदाज व्यक्त करता येईल असं सांगून डॉक्टर हर्षवर्धन यांनी भारत जगातल्या भूकंप विज्ञान तंत्रज्ञानाचं नेतृत्व करेल असं म्हटलं. हे संशोधन केंद्र कालावधीपूर्वीच पूर्ण व्हावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. नजीकच्या काळामध्ये भूगर्भामध्ये 10 किलोमीटर खोलीपर्यंत वैज्ञानिक छिद्र पाडून त्यात सेन्सर सोडून भूवैज्ञानिक हालचालींचा वेध घेतील असंही हर्षवर्धन म्हणाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विज्ञान आणि तंत्रज्ञान सचिव डॉक्टर एम राजीवन आणि डॉक्टर हर्ष गुप्ता यावेळी उपस्थित होते. केंद्र आणि राज्य सरकारनं घोषित केलेल्या दुष्काळी पॅकेज अनुदान यादीमध्ये कापूस या पिकाचाही समावेश करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जालना इथं आज आंदोलन करण्यात आलं. आमदार राजेश टोपे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात जिल्ह्यातल्या विविध ठिकाणातले कापूस उत्पादक शेतकरी सहभागी झाले. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान द्यावं, जनावरांच्या चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात, रोजगार हमीची कामं सुरू करण्यात यावीत अशा विविध मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आलं. कोल्हापूरचा टोल रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा येत्या रविवारी कोल्हापुरात सत्कार केला जाणार आहे. टोल विरोधी कृती समितीनं आज पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही गौरवलं जाणार आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये कोल्हापूरच्या जनतेनं अहिंसक मार्गानं आंदोलन करून टोल रद्द करण्याची मागणी सातत्यानं केली होती. राज्यातल्या बेदाण्याला केवळ देशातच नव्हे तर परदेशातही चांगली मागणी आहे. मात्र यंदा विविध कारणांमुळे या उद्योगावरती विपरीत परिणाम झाल्याचं चित्र दिसतंय. दरातील घसरण, दुष्काळ आणि जागतिक मंदीमुळे बेदाणा उद्योगाला यावर्षी 2000 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. द्राक्ष आणि बेदाणा उत्पादनात महाराष्ट्र आणि कर्नाटक ही राज्य आघाडीवर आहेत. द्राक्ष ही स्थानिक विक्रीबरोबरच जगातील अनेक देशात निर्यात केली जातात. मात्र भारतीय बेदाणा केवळ आखाती देशात विकला जातो. गेल्या वर्षी बेदाण्याला 250 रुपये किलो इतका दर मिळाला होता. यावर्षी हाच दर 140 रुपयांवर स्थिरावला आहे. त्यामुळे बेदाणा उत्पादक, शेतकरी आणि विक्रेते यांच्यासह सारेच अडचणीत आले आहेत. ज्या बेदाण्याला आम्हाला 250 रुपये शेतकऱ्यांना मिळत होते तोच बेदाणा आज 150 रुपयांनी चाललेला आहे. इतकी मोठी दरात तफावत झालेली आहे. आणि त्याचबरोबर ज्या व्यापाऱ्यांनी स्टॉक म्हणून बेदाणा घेतलेला होता 200 रुपये 250 रुपये दराने, आज त्यांची बेदाणा आज त्याची किंमत 150 रुपयाच्या घरात येऊन बसलेली आहे. त्यामुळे त्याचाही आर्थिक फटका अतिशय मोठ्या पद्धतीनं स्टॉक करणाऱ्या व्यापाऱ्यांना ही मोठ्या पद्धतीनं झालेला आहे. पण ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्त नुकसान हे शेतकऱ्यांचं झालेलं आहे. सांगली, तासगाव, पंढरपूर, नाशिक आणि विजापूर इथं खुल्या सौदा पद्धतीनं बेदाण्याची विक्री केली जाते. स्थानिक खपाला मर्यादा आहेत. त्यामुळे निर्यात दर्जाचा बेदाणा तयार करण्यावर लक्ष द्यावं लागणार असल्याचं इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. जो काही मार्केटला माल जातो त्यानंतर राहिलेला मालाचा आपण बेदाणा करतो अशी पद्धत न करता जे काही आपण बेदाणा पहिला सुरुवातीलाच आपण ठरवू मार्केटिंग करायचं का बेदाणा करायचं. बेदाणा करायचं असेल तर चांगल्या पद्धतीची द्राक्षे तयार करून उत्पादन करून चांगल्या प्रमाणाची शुगर त्यात भरून त्यानंतर चांगल्या क्वालिटीच्या रॅकवरती तयार करून त्याचं ग्रेडिंग आणि पॅकिंग आकर्षक करावं, ज्यांना अफगाणच्या चिलीच्या बेदाण्याची आपण स्पर्धा करू शकू. येत्या 7 फेब्रुवारीला आळंदी इथं अखिल भारतीय मृदुंग संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्तानं 7000 मृदुंग वादक आपली कला सादर करतील अशी माहिती मायर्स MIT शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राहुल कराड यांनी आज पुण्यात एका पत्रकार परिषदेत दिली. आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर हे प्रमुख पाहुणे म्हणून तर बाबा महाराज सातारकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील असंही त्यांनी सांगितलं. MPSCची परीक्षा ही स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी असते. ही संधी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी दवडू नये असं मत स्वाती सोमवंशी हिनं व्यक्त केलं. राज्यसेवा परीक्षेमध्ये मुलींमध्ये स्वाती राज्यात पहिली आली आहे. मराठवाड्यातल्या किलतसारख्या अडवळणी गावामध्ये राहणाऱ्या स्वातीनं आपल्या भावाचा आदर्श ठेवून आणि काकांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. दररोज 6 ते 8 तास अभ्यास केल्यामुळे आपल्याला हे यश मिळाल्याचं तिनं सांगितलं. स्पर्धा परीक्षेच्या यशामध्ये वृत्तपत्र वाचनाचाही खूप मोठा फायदा झालाय. त्यामुळे आपल्याला एक वेगळी दृष्टी मिळाली असल्याचंही तिनं सांगितलं.
आणि आता बातमी क्रिकेटची. श्रीलंकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. 15 जणांच्या भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली. यामध्ये अष्टपैलू पवन नेगीचा समावेश करण्यात आलाय. ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी एकदिवसीय सामन्यामध्ये शतक झळकावणाऱ्या मनीष पांडेलाही या संघामध्ये स्थान मिळालंय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी एका प्रसिद्धी पत्रकात ही माहिती दिली. श्रीलंकेविरुद्धचा पहिला सामना 9 फेब्रुवारीला पुण्यामध्ये, दुसरा सामना 12 फेब्रुवारीला रांची इथं, तर तिसरा सामना 14 फेब्रुवारीला विशाखापट्टणम इथं होणार आहे. आणि आता हवामानाचा आढावा. गेल्या 24 तासामध्ये मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये किमान तापमानामध्ये सरासरीच्या तुलनेमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, तर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागामध्ये सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्यामध्ये सर्वात कमी तापमान जळगाव इथं 11 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 36 तासामध्ये संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 32 आणि किमान 19, नागपूर 35 आणि 15, पुणे 34 आणि 13, औरंगाबाद 34 आणि 16, नाशिक 33 आणि 11, कोल्हापूर 33 आणि 20, रत्नागिरी 33 आणि 18, सोलापूर 37 आणि 19 आणि अमरावती कमाल 34 आणि किमान 15 अंश सेल्सिअस. शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर. मुरुड जंजिरा इथं पुण्यातल्या 13 विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची भीती. संसदेचं कामकाज वारंवार रोखण्याऐवजी चर्चा आणि संवादाद्वारे निर्णय घेण्याची दृष्टी वाढवावी, उपराष्ट्रपती. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ आणि कुटुंबियांच्या 9 मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे. 12वी परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा येत्या शैक्षणिक वर्षापासून जुलैमध्येच घेण्याची विनोद तावडे यांची घोषणा. समुद्र किनाऱ्यांचं अहोरात्र रक्षण करणाऱ्या भारतीय तटरक्षक दलाचा आज वर्धापन दिन. आणि श्रीलंकेविरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघ घोषित, कोहलीला विश्रांती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.